विनंती असेल भूमी इलेव्हन मांडा संघ सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अडकण लगेच येतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शुभ सकाळ शुभमय सकाळ गुड मॉर्निंग सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाणे स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित होतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग या सध्या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या प्रेक्षक वर्गांना देखील सकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 6 षटकांच्या लढती असेल त्याच्यामध्ये एक मॅजिकल षटक असेल जे चौथं षटक असेल. चौथ्या षटकामध्ये नक्कीच 15 धावा जर बनवल्या त्याच्यानंतर आपण पाहिले की तर 5 धावा तुमच्यामध्ये अजून ऍड केल्या जातील आणि जर 15 पेक्षा कमी बनवल्या तर धावा मात्र 5 धावा या मायनस केल्या जातील. हे मॅजिकल षटक देखील असेल. या स्पर्धेमध्ये थोडेसे बदलाव आपल्याला पाहायला मिळतात. नवनवीन संकल्पना देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला राज भोईर आणि आरबी इलेव्हन वरप या संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते प्रत्येक वर्षी. सलामीचे फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये अभय आणि दीपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकरला फलंदाज अभय आपल्याला पाहायला मिळतील. नॉट स्ट्रायकरला फलंदाज दीपेश आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती सुरे संघाच्या माध्यमातून पहिलं षटक पॉवर पेचा असेल केतन. tenniscricket.in या वाहिनीद्वारे आपण स्पर्धा कव्हर करतोय. अनेक साऱ्या स्पर्धा सध्या तरी त्यांची वाहिनी कव्हर करत असते. 2011 साली आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वाला पहिली वाहिनी जी मिळाली संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून ती वाहिनी असेल ती tenniscricket.in. त्याच्यानंतर अनेक साऱ्या वाहिन्या या निर्माण झाल्या. टेनिस क्रिकेटमध्ये देखील क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण पाहतात. नेहमीच खूप चांगला कॅमेरा बघ त्यांचा पाहायला मिळतात. चांगला अपडेट देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. त्या वाहिनीचं देखील आपण स्वागत करूया. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतात. पहिलं षटक घेऊन केतन, स्ट्रायकरला फलंदाज अभय ऑन स्ट्राईक. हवा देखील थोडीशी आपल्याला पाहायला मिळते आणि घातक एंड म्हटलं जर की वावड ठरणार नाहीये. ह्या एंड मोठी फटकेबाजी होईल का पहिल्या षटकामध्ये. गेम ऑन. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेला. वाईड स्ट्रॉंग ऑफला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. दमदार सुरुवात, चौकार. प्लॉट मध्ये थोडासा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. टायमिंग भरपूर चांगलं होतं अपयशा माध्यमातून आणि इनफिल्डच्या वरून खेळलेत. चौकार आलाय. खातं खुलं झालं अभयस आणि टीम भूमी इलेव्हन मांडा संघाचा. 4 धावा फलकावरती. श्रीगणेश होता स्कोरबोर्ड वरती टीम मांडा संघाचा. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा केतन. फुलटॉस फायदा उचलू शकले नाहीयेत. ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित आहे. डीप मध्ये प्रयत्न केले परंतु अंतिम मोमेंटला चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि सीमा पार. अजून एक चौकार. चौकार आला पुन्हा एकदा. फलंदाज अभयच्या बॅटमधून चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट निर्माण करतायत आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न करायचा, हुक करण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू भरपूर वेगवान होता. गुडलिन वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील मिळतोय केतनला आणि गतीमध्ये देखील बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज केतन. पॉवर पे सध्या तरी सुरू आहे. एक खेळाडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन रिजनला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट मिड ऑफ, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हरला खेळाडू, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट
मिड विकेटला खेळाडू पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला ग्लान्स केलाय फक्त बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर तिसरा चौकार. चांगली फटकेबाजी होती मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करत असताना पहिला चौकार आपण पाहिला तो लॉंग ऑफ रिझनला त्यानंतर आपण पाहिलं फुलटॉस चेंडू होता आणि डीप मध्ये खेळाडू देखील उपस्थित होते परंतु त्यांना हुलकावणी देऊन तो चेंडू सीमारेषे पलीकडे गेला. चौकार स्क्वेअर लेग रिझनला पाहिला त्याच्यानंतर आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला या 4 धावा मिळत आहेत. पुढचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतात गॅप मध्ये खेळलेत अपिश आणि पनिश आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू गॅप मधून सीमा पलीकडे अजून एक चौकार. आघाडी गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. केतन आतापर्यंत 16 धावा करतोय. बॉल झालेत एकूण षटकातील आतापर्यंत आपण पाहिले 5 आणि चौकार आलेत. एकही सिंगल नाही एकही डबल नाहीये त्याच्यानंतर एकही तिहेरी धाव नाहीये लेग बायस नाहीये वाईड नाहीये चौकार येत आहेत 4 चौकार. पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न यावेळेस खेळाडू उपस्थित शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अंतिम चेंडूवरती मिळेल सिंगल आणि षटक क्रमांक पहिले होते कंप्लीट. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मांडा संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. बिनगडी बाद दमदार सुरुवात डीजे. सुरेश संघ लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. 4 षटक समाप्त झाल्यानंतर 3 षटक समाप्त झाल्यानंतर तुम्हाला टीम मीटिंग करण्याचा अवधी जरूर दिला जाईल. या देखील सूचना असेल प्रत्येक संघाला. चांगली स्टार्ट चांगली सुरुवात सर्वच्या सर्व चेंडूचा सामना पहिल्या षटकामध्ये अभयने घेतलाय. आपण पाहिले गेलं तर अभयने सर्व चेंडू खेळून काढले आणि फ्लाइंग स्टार्ट स्वप्नबद्ध सुरुवात करून दिली आपल्या टीमला. 17 धावा त्या षटकामध्ये त्याने एकवटल्यात. गोलंदाजी मार्ग वरती आता षटक क्रमांक 2 निशांत देत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. येस अभय ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा 7वा चेंडू खेळत आहेत गोलंदाजी मार्ग वरती निशांत. दुसरं षटक पॉवर पेज. खेळाडू विवरचना आपण पाहू शकता फिल्डिंग विवरचना आपण पाहतात. लॉंग ऑफला खेळाडू त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन असेल आणि स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अभयसाठी फिल्डिंगची विवरचना केली गेली सूर्य संघाच्या माध्यमातून. या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग राहील. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ करायचा होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुट वरती देखील गेले होते. आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा टेक ऑफ होतो आणि वेगानं निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. गरज आहे कमबॅकची. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील टीम सूर्य संघाला. पुढचा बॉल आहे षटकातील राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आणि पंच सांगतायत स्क्वेअर लेगचे पंच मेन पंचांना देखील सूचना करतात. हाईट फॅक्टर भरपूर होती त्यामुळे वाईड बॉलचा इशारा 1 फॉर दी ओव्हर चा देखील इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावी ते मिळेल. धावसंख्या पुढे सरकते ती 18 या आकड्यावरती. 3 पंच आपण पाहतात त्रिमूर्ती या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये देखील महेश सर लोखंडे त्याचबरोबर बाळा एकारे सर असतील आणि त्याचबरोबर जतीन भुयाल सर हे 3 अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल लॉफ्टेड हिट फटका चांगला उंची जास्त लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित एलिव्हेशन नाहीये आणि टिपले जेल लॉंग ऑन ला खेळाडू उपस्थित होते. संदीप वेल जस्ट वेल कॅच लागलाय पहिला धक्का. टीम
भूमी 11 मांडा संघाला. डीजे षटका खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच उंची जास्त गाडली चेंडूला, लांबी कमी पाहायला मिळाली आणि संदीपने खूप चांगला हा झेल कॅरी केलाय. ब्रेक थ्रूची गरज होती, विकेटची आवश्यकता होती. या षटकामध्ये धावा देखील रोखायच्या आहेत, परंतु या ठिकाणी विकेट जरूर आली आहे. गोलंदाज निशानला मिळते सफलता. अभय ज्यानं मात्र सुरुवात दमदार केली होती, 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले होते आणि त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळतंय. ते निशांत या गोलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मोहित पाटील तिसऱ्या क्रमांकावरती येतात. इन ॲट नंबर 3. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. अनेक सारा स्पर्धा खेळत असतो हा देखील संघ डे नाईट फॉर्मॅट मध्ये. तो जयदुर्गा सुरेश संघ त्यांना फाईट करतोय. पुढचा बॉल षटकातील राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता, यावेळेस मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न, अप्पर कट खेळायचं होतं, परंतु भरपूर वेगवान झेंडू बाउन्स मिळतोय आणि वेगाने निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये धावा थांबवल्यात आतापर्यंत निशांत. 3 चेंडू आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. फुलटॉस होता, लो फुलटॉस. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. धावचीची संधी आणि यस, फलंदाज बाद. रनआउटची विकेट मिळते. सांघिक यश मिळतं टीम जयदुर्गा सुरेश संघाला आणि लागतोय दुसरा धक्का मोहीच्या स्वरूपामध्ये टीम भूमी 11 मांडा संघाला. मध्ये इम्प्रेस करणारे आणि प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज निशांतच्या माध्यमातून रनआउटची देखील विकेट मिळते. 4 बॉल अवघी 1 धाव खर्च झाली आहे या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. खूप चांगली सुरुवात केली होती भूमी 11 मांडा संघानं. अभयच्या जोरावरती आपण पाहिले चौकार आले होते पॉवर प्ले मध्ये. त्याच्यानंतर आता दुसरं षटक हे पूर्णपणे जयदुर्गा सुरेश संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश येतात, जयेश राजे नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. सलामीवीर आपण पाहिलं तर या ठिकाणी दीपेश आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाहीये आणि पहिल्यांदाच आता स्ट्राईक मिळते. पहिला बॉल फेस करत असताना या मॅच मध्ये दीपेश ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट. टॉप एज लागली, टोला लागलाय बॉल. मागे खेळाडू उपस्थित. शॉट फाईन लेगचा खेळाडू जज करतोय, परंतु या ठिकाणी जजमेंट मिळालं नाहीये. झेल ड्रॉप झालीये. झेल पकडला असं तर अजून एक सफलता मिळाली असती. शॉट थर्डमॅनला हा झेल उडाला होता, माफ करा. आणि इथून आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाली आहे. मिळतोय पहिलं जीवदान दीपेशला. षटक क्रमांक या ठिकाणी सध्या तरी आपण पाहिलं तर दुसरं सुरू आहे आणि धावा या षटकामध्ये अवघ्या 2 आल्यात आतापर्यंत. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 19 धावा धाव फलकावरती.
चला अंतिम बॉल या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा तयार निशांत राऊंड द विकेट. डेट घोषित करतात पंच. स्ट्रायकरला फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती चांगलं कमबॅक केलंय सुरेश संघानं या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा बॉल राऊंड द विकेट. बाउन्स होता यावेळेस मात्र मागे खेळतायत. टॉपेज लागली होती परंतु लक फॅक्टर कुठेतरी ऑन असेल आणि त्याच्या बरोबर पॉवर प्ले देखील सुरू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर अजून एक चौकार. शेवटच्या बॉलवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या भूमी इलेव्हन मांडा संघ पोहोचलाय 2 गडी बाद 23-23 या आकड्यावरती. डीजे षटकांच्या समाप्ती धावसंख्या 23-23 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 19 धावा खर्च केला. गोलंदाज निशांत फक्त 6 धावेचं षटक होतं आणि एक रनआउटची विकेट. त्याच्यानंतर एक विकेट निशांतच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. जरी एक चौकार देखील आला तरी देखील. तिथं येतात पुन्हा एकदा सेकंड स्पेल. तिसरं षटक घेऊन स्ट्रायकरला फलंदाज दीपेश ऑन स्ट्राईक. संधी मिळाली दीपेशला देखील संधीचं सोनं करावं लागेल. टीमसाठी धावा बनवावे लागतील. 6 षटकांचे सामने एक चांगलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं असेल. सुरेश संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मागे खेळण्याचा प्रयत्न वेगानं लागलाय. चेंडू चेहऱ्यावरती या ठिकाणी आदळलाय. भरपूर वेगवान चेंडू होता. नक्कीच गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स होऊन सरळ फेस वरती लागला. ओके असेल फलंदाज तर कळवायचं लगेच किंवा पाण्याची आवश्यकता असेल पाणी घेऊन जा लगेच. येस येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू फेसवरती लागलाय. भरपूर वेगवान चेंडू होता आणि दुखापत जरूर थोडीशी जाणवतीये खेळाडूला देखील. गोरसई संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना देखील सुरेश संघाच्या एका खेळाडूला देखील अशी दुखापत झाली होती. त्याच्यानंतर 2 ते 3 त्यांच्या सर्जरी देखील झाल्या होत्या. त्यामुळे खेळत असताना भरपूर लक्षपूर्वक खेळा. तयार गोलंदाज कट करताय. स्क्वेअर कट केला. फटका चांगला पंच केलाय. फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 25 धावा फलकावरती. सध्या तरी तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलंय. 5 खेळाडू हे तिथेच घराच्या बाहेर पाहायला मिळतात. कव्हर मध्ये खेळाडू त्याच्याबरोबर लॉंग ऑफ रिजन लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग लाईक खेळाडू पाहायला मिळतोय. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. बॉल हवेमध्ये शॉट कव्हरचा खेळाडू जज करतोय परंतु या ठिकाणी जजमेंट मिळालं नाही. असे झेल पकडणं फार कठीण असतं. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. दुहेरी अंकाच्या साह्यानं संघ पुढे सरकत असताना 27-27 आकड्यावरती पोहोचलाय. जसं आपण पाहिलं अभय बाद झाले त्याच्यानंतर मोठी फटकेबाजी नाहीये. शांतता पाहायला मिळते. मांडा टीमच्या फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलं जात आहे जयदुर्गा सुरेश संघाच्या खेळाडूंकडनं. पुढचा बॉल षटकातील केतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर होता. मागे खेळण्याचा प्रयत्न केला. बाउन्स मिळतोय आणि यस 1 फॉर दी ओव्हर. पण सांगत असताना वेगवान प्रचंड वेग होता. नक्कीच वेग व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात केतनकडे. कधी आपण पाहिलं तर मागे टाकतात चेंडूला. कधी आपण पाहिलं तर वाईड वर्करचा प्रयास करण्याचा प्रयत्न करतात. वेग व्हेरिएशन व्हेरायट्या हे भरपूर पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज केतन. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 27 धावा फलकावरती. या षटकाचा विचार केला तर बॉल झाले आतापर्यंत 4 आणि धावा खर्च केल्यात केतन फक्त 4. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. 5वा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलेत. वाईड स्ट्रॉंगरला खेळाडू पोहोचतील.
वेगानं आलेत, दुसरीचा कॉल दिलाय, दुसरीचा पूर्ण होईल का पाहिजे पाहावं लागली. यास फलंदाज बाद, विकेटचं पतन, अजून एक सफलता टीम सुरेश संघाला आणि हा रनआउटच्या स्वरूपाने अजून एक धक्का टीम भूमी 11 मांडा संघाला. चिंटू येतात नवीन फलंदाज. दीपेश मात्र सलामीसाठी आले होते परंतु फारशी मोठी कामगिरी करता आली नाहीये. संधी देखील मिळाली होती, एक झेल देखील त्यांची ड्रॉप करण्यात आली होती परंतु त्या संधीचा फायदा उचलता आला नाहीये. याचं मूळ कारण या षटकामध्ये नक्की नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज केतन चांगलं कमबॅक. पहिले षटक 17 धाब्यांचं त्यांना हाताळलं परंतु सेकंड स्पेल मध्ये कमबॅक केलंय. चिंटू येतोय 5व्या क्रमांकावरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 28 धावा फलकावरती. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. चिंटू ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. स्वर्गला डीपमध्ये खेळाडू उपस्थित आणि चेंडूने हुलकावणी दिली आहे क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमा पार, चौकार, सर्व काही ठीकठाक होतं या षटकामध्ये. फक्त 5 चेंडू 5च धावा आल्या होत्या परंतु अंतिम बॉलवरती चुकी झाली आणि हा चौकार मिळतो. टोटल 9 धावा आल्या षटकामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या भूमी 11 मांडा संघ पोहोचलाय 32 या आकड्यावरती. आणि त्याच्यानंतर मॅजिकल षटक असेल ज्याच्यामध्ये 15 प्लस धावा केल्या तर या ठिकाणी पाहिलं तर 5 धावा या प्लस केल्या जातील आणि जर 15च्या खाली बनवल्या तर 5 धावा या मायनस केल्या जातील. हे मॅजिकल षटक असेल. पाणी जर हवे असेल तर पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पण करूया. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना. डीजे डीजे मास्टर जुन्या आठवणी ताज्या करून देत असताना नक्कीच डीजे मास्टर तुषार त्याचबरोबर आपण पाहतोय डीजे श्रावणी यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. धावसंख्या 32 धावा फलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आल्या 17, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं षटक निशांतचं. आणि तिसऱ्या षटकामध्ये केतन आले होते पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. 5 बॉल आणि 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु अंतिम बॉलवरती चौकार. टोटल 9 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. मॅजिकल षटकाला सुरुवात होतीये. सागेला फलंदाज जयेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आयुष येत आहेत 4थ्या षटकामध्ये. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क वरती. मॅजिकल षटक पाहायला मिळत आहे ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल दिशाहीन जरूर पाहायला मिळते. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. अतिरिक्त चेंडू हा बाहेर जातोय ऑफस्टिकच्या आणि त्याचा फायदा मिळतो. धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. चला पुढचा बॉल या षटकातील. आयुष पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट परंतु या ठिकाणी खेळाडू उपस्थित होत आहेत. झेल पकडण्याचा प्रयत्न करतायत. झेल मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मिळत नाहीये.
जजमेंट मिळत नाहीये, ड्रॉप होते पुन्हा एकदा झेल. थोड्याशा चुका जरूर झाल्यात फिल्डिंग डिपार्टमेंट कडनं टीम सुरेय संघाच्या माध्यमातून. त्याचा सुधार करावा लागेल नक्कीच येणाऱ्या क्षणामध्ये, कारण की एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये फार महागात पडू शकते. धावा मिळतात 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहिला फलकावरती 35 धावा फलकावरती असतील. पुढचा बॉल षटकातील वेगवान चेंडू, परंतु दिशा या ठिकाणी खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफस्विंगच्या बाहेर हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल 36 आकड्यावरती संघ पोहोचलाय. गोलंदाजाला कान मंत्र असताना कशा प्रकारे हा तुला चेंडू टाकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये याचं सांगत असताना, कारण की लेंथ लाईन सापडत नाहीये गोलंदाज आयुषला. ही चर्चा होत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर देखील चेंज होत आहेत, थोडेसे बदलाव पाहायला मिळतात. हे चित्र भरपूर वेळा आम्ही पाहत आलोय. चला वेळ जास्त घेऊ नका. टीम सूर्य संघ थोडी आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. कालच्या नक्कीच सामने फार चांगले रंगले. अंतिम सामना फार चांगला रंगला. नक्कीच एक चेंडू 4 धावेची गरज होती आणि चौकार मारून तो सामना जिंकला टीम कोंडेरी संघाने. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत. लॉंगॉनवर खेळाडू येतील, वेगाने येतील आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 37 धावा फलकावरती. मॅजिकल षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा आल्या टोटल 5. अजूनही 10 धावा बनवाव्या लागतील. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. हो यावेळेस फटका चांगला स्क्वेअर कट करतायत, अप्पर कट खेळतायत आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमा रेखा बाहेर आलाय. चौकार फलंदाज चिंटूच्या बॅटमधनं. संख्या चौकारा बरोबर पुढे सरकेल 41 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल या षटकातील चांगली सुरुवात करतो चिंटू देखील आपल्या इनिंगची. पुढचा बॉल पियुष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो तेच सरळ चेंडू होता, भरपूर वेगवान चेंडू, परंतु पंच सांगतायत थोडासा बाउन्स जास्त होता. अतिरिक्त बाउन्स त्यामुळे पंचांनी 1 फॉर द ओव्हर सांगितलंय आणि व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. प्रत्येक गोलंदाजाला बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय या मॅच मध्ये. फार कमी ग्रामीणच्या खेळाडूंकडे बाउन्सर कमी पाहायला मिळत असतात, परंतु सुरेश संघ लाजबाब गोलंदाजी करत असताना हो चांगला बॉल, परंतु पंच अंतिम मुवमेंटला सांगतायत की व्हाईट बॉल असेल. धावा फलकावरती धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरते 43 धावा धावफलकावरती. 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा या ठिकाणी खर्च होत आहेत. मॅजिकल षटक सध्या तरी सुरू आणि महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर कुठेतरी 4 धावा बनवल्या तर 15 धावा कंप्लीट होतील आणि जर रोखलं गेलं तर कुठेतरी मायनस हे करण्यात येतील. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता, परंतु खेळाडू गोलंदाज पोहोचत नाहीयेत. तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 44 आकड्यावरती पोहोचतीये. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. याच्यानंतरचा होणारा मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम भावाले बी विपक्ष महापोली असा मॅच असेल या 2 ताकदवर टीम मध्ये. त्याच्यानंतर कामतगर विपक्ष बामण डोंगरी. आज मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकरला फलंदाज जयेश राजे ऑन स्ट्राईक. जयेश आतापर्यंत थोडासा शांत पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत सिंगल डबल एक चौकार देखील पाहायला मिळालाय. पियुष तयार ओव्हर द विकेट.
आयुष असेल यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत, धावबाची संधी असेल, यस, आणि फलंदाज बाद असेल, क्रॉसिंग असेल, तुम्ही धाव घेऊ शकता. चला एक चेंडू शिल्लक असेल आणि मॅजिकल षटकचा शेवटचा चेंडू आहे. याच्यामध्ये अजूनही 12 धावा आले गेल्यात. अजून 3 धावा जर बनवल्या तर कुठेतरी 15 धावा नक्कीच कंप्लीट होतील. आणि जर हा चांगला चेंडू आला, कुठेतरी सिंगल किंवा डबल जरी आली तर देखील धावा मायनस करण्यात येईल. अर्थात ते षटक मात्र टीम सुरेश संघाच्या बाजूने देखील राहू शकेल. नवीन फलंदाज फहीम इद्रिसी, शेवटचा बॉल, गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, लॉफ्टेड हिट, शेवटच्या बॉलला पाठवलाय, लॉंग ऑफ, सीमा रेखा बाहेर ठोकलाय चिंटून हा षटकार. आणि 5 धावा प्लस देखील आता केल्या जातील, कारण की मॅजिकल षटक होता. धावसंख्या टोटल पोहोचली ती 55, 55 या आकड्यावरती 50 कंप्लीट होतीये. टीम भूमी 11 मांडा संघाची. डीजे तीनदा आपण पाहिले या स्पर्धेमध्ये, कालच्या दिवसामध्ये देखील आणि आज देखील. आता तिसऱ्यांदा या ठिकाणी धावा प्लस झाल्या संघाकडनं, अन्यथा आपण धावा मायनस होताना पाहिल्या होत्या, परंतु या ठिकाणी तिसऱ्यांदा धावा प्लस झाल्यात. शेवटच्या बॉलवरती षटकार डोकला चिंटूना, काय लाजबाब स्ट्रोक होता, देखणा स्ट्रोक, आणि धावसंख्या 55 वरती पोहोचली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. आता 5वं षटक, गोलंदाज आलेत, गोलंदाजी मार्क वरती, निशांत पुन्हा एकदा सेकंड स्पेल, फहीम ऑन स्ट्राइक, राउंड द विकेट. ओ यॉर्कर, सप्तिक यॉर्कर पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, फक्त दिशा दिली बॉटमहँडचा वापर करत. वाईडी स्ट्रॉंगांवर फिल्डर आले तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या अब तक 56 आपल्याला पाहायला मिळतील, 56, 56 धावा फलकावरती. मांडा संघ देखील अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, आणि आपण पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर या संघामध्ये देखील भरपूर मोठी पाहायला मिळत असते. राउंड द विकेट, पुढचा बॉल चिंटू साठी. हा बॉल पुन्हा एकदा फटका चांगलाय आणि पाठवलाय बॉलला गॅप मधून सरळ वाईडिश लॉंग ऑफ, सीमा रेखा बाहेर. अजून एक चांगला फटका, चौकार. बुलेटचं संगीत आलंय आणि नक्कीच रोशन बुलेट स्पर्धा काप्रसिद्धी मित्रमंडळ पालेगाव यांच्या वतीनं स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे बुलेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला बॉल द्यायचा आपण. 32 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. येत्या आपण पाहिले तर 8 जानेवारीला, 8 जानेवारी ते 11 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी असेल. 32 संघांना प्रवेश दिला गेला. अजूनही नक्कीच मोठ्या पोलच्या एंट्र्या बनवायच्यात. अजूनही प्रवेश सुरू आहे. प्रवेश नोंदवता संघ, ज्या कोणा संघाला प्रवेश नोंदवायचा असेल त्याने आमच्याशी संपर्क साधू शकता. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय चतुर्थ 25-25, आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट बाईक असेल. लॉफ्टेड हिट, फटका चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट, खेचलाय बॉलला, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. अजून एक तडाखा, अजून एक षटकार. चला लगेच होलेंडर्स आपण बॉल द्यायचा लगेच. आमचे स्वयंसेवक आपण चेंडू पाठवायचा आहे. षटकार आलाय पुन्हा एकदा. फलंदाज चिंटूच्या बॅट पण धावसंख्या पोहोचली धावफलकावरती. 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये निशांत मात्र मागळा ठरलाय. टार्गेट केलं जातं, निशांवरती अटॅक केला जातोय. ज्या निशांना आपण पाहिलं पहिल्या षटकात आलं फक्त 6 धावा खर्च केल्या, आणि आता मात्र सेकंड स्पेल मध्ये असताना 3 चेंडू आणि 11 धावा खर्च होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय, फ्लॅट स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, नो चान्स फिल्डर, चेंडू सीमा पार. अजून एक षटकार.
धावसंख्या पोहोचली षटकारा बरोबर 72 72 धावा फलकावरती चांगली बॅटिंग होते इम्प्रेसिव्ह फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज चिंटूच्या बॅटमधनं लगातार मोठे फटके येत आहेत 3 षटकार आलेत आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय व्हेरी गुड बॅटिंग निशांत या राऊंड द विकेट यॉर्कर पाहायला मिळतोय समोर खेळून काढलाय लोंगांचे खेळाडू येतील दुसरीचा प्रयत्न वेळ मिळाला आणि त्या वेळेच्या अभावी सहजरित्या 2 डबा कंप्लीट केले जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्या 74 74 धावा फलकावरती चांगलं टार्गेट सूर्य संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगल्या टार्गेटकडे वळण करतो संघ भूमी इलेव्हन मांडा टीम बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत 5 शेवटचा बॉल शिल्लक असेल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स अटेन करतायत परंतु सक्षम ठरत नाहीये डॉट बॉलची समाप्ती शेवटचा बॉल आला डॉट षटक क्रमांक 5 देखील समाप्त 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या भूमी इलेव्हन मांडा संघ 74 74 या आकड्यावरती अंतिम शेवटचं षटक असेल डीजे श्रावणी लगेच रिपोर्टिंग करायचंय टीम भावालेबी संघाचे कॅप्टन आणि टीम महापोली संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच नायरा चिराग 11 भावालेबी संघ नक्कीच उपस्थिती आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा कॅप्टन त्याचबरोबर महापोली संघाचे कॅप्टन आपण देखील या शेवटचं षटक मार्गस्थ आहे या पहिल्या इनिंग मधील स्ट्रायकेला फलंदाज फहीम इद्रिसी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्ग वरती शेवटच्या षटकामध्ये विशाल येत आहेत डेट ओव्हर चे षटक असेल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला खेळलेत आणि एक धाव विधी मिळेल धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 75 75 धावा फलकावरती चिंटू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत त्याच्या बॅटमधनं तडाखेबाजी फलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार देखील आपण पाहिले त्याच्यानंतर चौकारांची आतिषबाजी देखील केली आहे चांगली बॅटिंग झाली आहे चिंटूच्या बॅटमधनं तो चिंटू ऑन स्ट्राईक लॉफ्ट एटीट अजून एकदा पाठवला बॉलला सरळ आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा षटकार येतोय फलंदाज चिंटूच्या बॅटमधनं चौकार आणि षटकार सहज लगावले जाऊ शकतात त्याचा उदाहरण पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू सहजरित्या षटकार लगावतोय आणि धावसंख्येला मिळतो आकार धावसंख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 81 धावा फलकावरती अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तयार गोलंदाज पुन्हा एकदा विशाल यावेळेस चांगला बॉल आहे वेगवान चेंडू होता आणि डीप राहतो चेंडू खाली राहिला पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं डॉट बॉल आलाय गरज शेवटच्या काही चेंडू देखील जर चांगले आले तर कुठेतरी धावा या ठिकाणी रोखल्या जातील आणि त्या सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चेंडू ओव्हर द विकेट पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र ऑन द टॉस खेळलेत खेळाडू उपस्थित आणि वाईडिश लॉंग ऑफला टिपली असेल फलंदाज बाद चिंटूची खेळी संपुष्टात होतीये आणि षटकातील आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल डीजे आणि धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती टोटल स्कोर 81 धावा येस 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील न्यू बॅट्समॅन येतात नवीन फलंदाज संकेत देत आहेत व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतायत दुसरीचा कॉल दिलाय दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचं आणि विकेट धोक्यामध्ये यस फलंदाज बाद अजून एक रनआउटची विकेट आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल
या शेवटच्या षटकातील. जगन्नाथ पाटील येत आहेत नवीन फलंदाज. चला एका षटकारासाठी मनीष धुमाळ यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल जगन्नाथ पाटील यांच्यासाठी. मांडा टिटवाळा शहरातील प्रसिद्ध उद्योजक देखील आहेत, समाजसेवक आपण पाहतोय. त्याचबरोबर नेहमीच मांडा संघाला ते पॅक करत असतात. भूमी 11 मांडा संघ आपण पाहतो त्यांच्याच नेतृत्वाखाली नेहमीच अनेक साऱ्या स्पर्धा खेळत असतो. असे एक चांगले व्यक्तिमत्व जगन्नाथ पाटील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत असताना बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल असेल धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 82 धावा असतील. हो फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आणि चेंडूला हुलकावणी दिली आहे. या बात आलाय शेवटच्या बॉलवरती हा चौकार जगन्नाथ पाटील यांच्या बॅटमधनं आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल बनवली आहे. भूमी 11 मांडा संघाने 86 धावा बनवल्या गेल्यात आणि 87 धावेचं लक्ष ठेवलंय जयदुर्गा सूर्य संघासमोर. चला नक्कीच टॉस साठी या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण भावाली बी संघाचे कॅप्टन आणि महापोलीस संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 87 धाव्यांचं या ठिकाणी लक्ष असलेल्या सामन्यामध्ये भूमी 11 मांडा संघानं चांगला स्कोर बनवलाय. 6 षटकांमध्ये एक फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय. लगेच फिल्डिंग देखील आपण लावून घ्यायचे भूमी 11 मांडा संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित येतात आणि आपण व्यासपीठावरती यायचं. वरती आपण टॉस केला जाईल आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभास्ते करतो आपण टॉस. यस चिराग नायरा 11 भावाली बी संघ या ठिकाणी असेल. त्यांच्या अगेन्स्ट महापोलीस संघ मनीष धुमाल यांच्या शुभास्ते आपण करतोय नाणेफेकी. चला नक्की टॉस झाले आणि टॉस जिंकलाय जीबी स्पोर्ट महापोलीस संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. इन्व्हाइट केले बॅटिंग साठी चिराग नायरा 11 भावाली बी संघाला. विद्यमान सामना देखील त्या ठिकाणी सुरू फिल्डिंग लावून घ्यायचे भूमी 11 मांडा संघाला विनंती असेल कारण की सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
थैंक यू सो मच रोशन संते, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। चलते हैं मैदान के ऊपर, फिर से एक बार सभी का स्वागत दोस्तों। आप प्रतियोगिता एंजॉय करते हुए स्वर्गीय रोहित भाई भोईर और स्वर्गीय अनिकेत पाटिल, स्वर्गीय सागर सीताराम तामा ने ट्रॉफी अब एंजॉय करते हुए, और आज प्रतियोगिता का दूसरा दिन है और दूसरा दिन में चलता हुआ ये पहला मुकाबला, यानी कि बिल्कुल आज के लॉट्स का पहला मुकाबला होगा। एक तरफ जय दुर्गा सूर्य टीम, दूसरी तरफ भूमि 11 मांडा टीम होगी। पहले बल्लेबाजी की टीम भूमि 11 मांडा टीम ने बल्लेबाजी करते हुए 6 ओवर में कुल मिलाकर रन संख्या बनाई 86 रन, 86 रन बनाया और 87 रन का टारगेट रखा। और वही टारगेट लेकर सलामी जोड़ी, सलामी बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर सूर्य टीम की ओर से सुजीत और पीयूष। सेकंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए बिल्कुल पीयूष दिखाई देंगे गेंदबाजी की कमान संभालेंगे। पहला पावर पे का ओवर लेकर आते हुए चिंटू गेंदबाजी के लिए, जिन्होंने बल्लेबाजी को बहुत ही बढ़िया की, बहुत ही शानदार बल्लेबाजी की इस मुकाबले में। वही चिंटू अब गेंदबाजी करते हुए मुकाबले को आगाज, पहली गेंद फुल टॉस और ये शुरुआत हो चुकी है, दमदार शुरुआत बल्लेबाज पीयूष के बल्ले से। पहली गेंद के ऊपर शानदार चौका। भूमि 11 मांडा टीम भी बल्लेबाजी करने के लिए आई थी। पहले गेंद के ऊपर चौके से शुरुआत की थी, चौके से खाता खोला था बल्लेबाज अभय ने, और उसी तरह शुरुआत करते हुए अब बल्लेबाजी करते हुए सूर्य टीम, यानी कि बल्लेबाज पीयूष के बल्ले से पहली गेंद के ऊपर ये चौका था। खाता खुल चुका है बल्लेबाज पीयूष का और टीम जय दुर्गा सूर्य टीम का। हर एक ओवर की बात करेंगे तो जीतने के लिए हर एक ओवर में रन बनाने होंगे सूर्य टीम को बल्लेबाजी करते हुए। 14.50 के औसत से रन बनाने होंगे इस मुकाबले में। 87 रन का बड़ा लक्ष्य है, 6 ओवर का मुकाबला है। फिर से एक बार तैयार चिंटू, राइट आर्म ओवर द विकेट से। ये देखिए जड़ में डालने की कोशिश थी, इस बार हल्के हाथों से खेला, सॉफ्ट टर्न से खेलते हुए मिड विकेट में गेंद पहुंची। तब तक यहां से मिलेगी सिंगल और सिंगल के माध्यम से आगे बढ़ता हुआ स्कोर 5 के ऊपर। 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर टीम जय दुर्गा सुरई। इसके बाद में अगला मुकाबला होगा, 2 बड़ी टीमें होंगी। एक तरफ जेबी स्पोर्ट महापोली और उनके अगेंस्ट फाइट करेगी चिराग नायरा 11 भावा लेपी। उसके बाद में अगला मुकाबला होगा कामतगर बनाम बामन डोंगरी के बीच में। आज इस प्रतियोगिता में बड़ी बड़ी टीमें आपको खेलते हुए दिखाई देंगी। अगली गेंद इस ओवर की, ये देखिए यॉर्कर का प्रयास, फिर से एक बार सॉफ्ट हैंड से खेलते हुए, जल्दबाजी नहीं कर रहे बल्लेबाज। सिंगल यहां पर आता हुआ और सिंगल के माध्यम से खाता खुल चुका है बल्लेबाज सुजीत का भी, और रन संख्या सिंगल के माध्यम से आगे बढ़ते हुए 6 के ऊपर। पहले पावर प्ले में बल्लेबाजी की थी भूमि 11 मांडा टीम ने, तब बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 17 रन जोड़े थे स्कोर कार्ड के ऊपर। अब बल्लेबाजी करे सूर्य टीम, कितने रन बना पाएगी ये भी एक सवाल होगा। 2 खिलाड़ी 30 गज के बाहर टीम में सत्यम होंगे मिड विकेट में, और वाइडी सौगाल में खिलाड़ी इस बार स्वीप किया गेंद को और गेंद को भेजा सीधा स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर। यह था पहला छक्का बल्लेबाज पीयूष के बल्ले से। साथ साथ और घटा के संग संग ये बिल्कुल इसी तरह का शॉट था, हवा भी थोड़ी सी चलती हुई और उसी दिशा में यहाँ पर शॉट लगाते हुए बल्लेबाज पीयूष, और यहाँ से छक्का मिलता हुआ 6 रन की वजह से टोटल बढ़ते हुए 12 के ऊपर। गेंदों की बात करेंगे तो इस ओवर में अब तक गेंद हो चुके 4, थोड़े से महंगे साबित होते हुए गेंदबाज चिंटू इस ओवर में वापसी करनी होगी, रन रोकने होंगे गेंदबाजी के हुए चिंटू को। राइट आर्म ओवर द विकेट से अगेन स्ट्राइकर पे बल्लेबाज फिर से एक बार पीयूष। तेज गेंद थी, यस यस इट इज आउट। अंदरूनी किनारा जरूर लगाया और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। पहली विकेट मैदान से बाहर, पहली सफलता मिलती भी चिंटू को। ये जय दुर्गा माता सूर्य टीम को लगता पहला बड़ा झटका। रोशन संधे के लिए संगीत था, जो कि मुंबई इंडियंस के काफी बड़े फैन हैं, लेकिन हमारे आरसीबी भी कम नहीं है।
हमारे पास भी अब ट्रॉफी है, शायद इस साल भी बिल्कुल आरसीबी जीत पाएगी। जब जब आईपीएल शुरू होती है बन जाते हैं, ये ऐसा क्रिकेट का खेल है। और ऑक्शन भी शुरू है, कल वेंकटेश अय्यर को लिया गया बिल्कुल आरसीबी में। चलते मैदान के ऊपर विकेट यहाँ पर मिल चुकी है, सफलता मिलती हुई गेंदबाज चिंटू को, नए बल्लेबाज आते हुए कल्पेश आते हुए, रुपेश होंगे बल्लेबाज। ऑन साइड में खेला बस्टोक, यहाँ से फील्डर सत्यम मौजूद होंगे, गेंद को उठाए फेंके, मौका है तब तक यहाँ से 2 रन लेने का और आसानी से 2 रन कंप्लीट करते हुए ओवर का समापन। पहले ओवर के समाप्ति के बाद टीम जय दुर्गा सूर्य पहुंची स्कोरबोर्ड के ऊपर 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे श्रावणी चलिए भूमि इलियन मांडा टीम आपको जल्दबाजी करनी है, फील्डिंग सजानी है आपको, इस बात के ऊपर आप गौर कीजिए। भूमि इलियन मांडा टीम ज्यादा वक्त लेना नहीं है आपको मैदान के अंदर। 14 रन पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम जय दुर्गा सुरई। अब यहां से जीत के लिए बात करेंगे तो समीकरण बचा है, अब भी आने वाली 5 ओवर और 73 रन की आवश्यकता है। 73 रन अब भी चाहिए मुकाबला जीतने के लिए। और अब गेंदबाजी के लिए आएंगे टीम के सभी में से सीनियर खिलाड़ी, यानी कि जगन्नाथ पाटिल आते हुए गेंदबाजी के लिए। सेकंड पे बल्लेबाज होंगे सलामी वीर, ओपनिंग ब्लास्टर सुजीत। पटकी भी गेंद थी, स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन ऑप्शन से बाहर जाते हुए गेंद अंपायर बताते हुए आउटसाइड दी ऑप्शन, व्हाइट बॉल का इशारा आता और रनों में बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 15 के ऊपर। 72 की आवश्यकता अपनी मुकाबला जीतने के लिए। राइट आर्म राउंड द विकेट। और ये देखिए फ्लाइंग स्ट्रोक खेलते हुए, गेंद के ऊपर नजर नहीं थी, ऑन साइड में आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन पड़ने के बाद गेंद तेजी से आई, विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति होती हुई। शुरुआत अच्छी करते हुए गेंदबाज जगन्नाथ पाटिल, सामने भी बल्लेबाज भी उतने बड़े सुजीत, बड़े शॉट लगाना जानते हैं लेकिन इस बार ऑन साइड में खेला स्ट्रोक। वाइडिश लॉन्ग में से फील्डर जब तक चिंटू पहुंचे तब तक यहां से बने सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ते भी 16 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। पावर पे का दूसरा ओवर है, दूसरे में अब रन बनाने होंगे, टारगेट बड़ी है 87 रन बनाने हैं कुल मिला के। अब 16 रन बन चुके हैं, 71 की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए। इसी बीच अगली गेंद राउंड द विकेट, लॉब किया गेंद को लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम, चिंटू वहां पर मौजूद और ये आसान सा कैच, बल्लेबाज के पारी का अंत होता बा, दूसरा झटका लगता बा टीम जय दुर्गा सूर्य टीम को। बड़ी शॉट की तलाश में थे बल्लेबाज, यहां से रूपेश आउट हुए, बड़े हिट लगाना चाहते थे लेकिन ऊंचाई ज्यादा थी गेंद में और लंबाई कम और यहां से विकेट मिली। जगन्नाथ पाटिल जो कि अच्छी गेंदबाजी करते हुए दूसरे पावर पे के ओवर में रन रखने की कोशिश कर रहे। अब भी रनों की बात करेंगे तो रन बन चुके 16 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर सूरज टीम। जीत के लिए बात करेंगे तो 71 की अब भी आवश्यकता है। आने वाले नए बल्लेबाज चौथे नंबर पे आते हुए केतन, हार्ड हिटर बल्लेबाज है, हमेशा ज्यादातर छक्के लगाते हैं अपनी टीम के लिए लेकिन अब जिम्मेदारी होगी उनके कंधे के ऊपर भी, अब रन बनाने होंगे। मौका है बिल्कुल, तेज हवा भी चलती हुई लेकिन हवा की दिशा में यदि शॉट लगाते हैं तो कभी तो यहां से बड़े शॉट आ सकते हैं और रन मिल सकते हैं टीम सूर्य टीम को भी। जगन्नाथ पाटिल जो कि सीनियर खिलाड़ी और ये सीनियर खिलाड़ी का कारनामा दिखाते हुए इस मुकाबले में अच्छी गेंदबाजी कर रहे अब तक। चलिए फास्ट खेलना है, भूमि इलेवन मांडा टीम आपको हम सूचित कर रहे, जल्दबाजी करनी है आपको, फास्ट खेलना है। तो दरम्यान सन्माननीय आदरणीय महेशदा
यांचं देखील आगमन झालं आणि दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. नाउ बैक टू क्रिकेट, राउंड द विकेट. अगली गेंद ऑन साइड में खेलते हुए फिर से एक बार लॉन्ग ऑन में गेंद पहुंची. चिंटू काफी तेजी से आए और इस बार मिलते हुए सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ते भी 17 रन बन चुके हैं. 17 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर शुरू. टीम यहां से रन नहीं आ रहे, बड़ी शॉट नहीं आ रहे. 70 रन की अब भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. ओवर की बात करेंगे तो गेंदें अब तक हो चुकी है, कुल मिला के 4 गेंदें हो चुकी है और सिर्फ 3 रन खर्च किए अब तक गेंदबाज जगन नाना पाटिल इन्होंने. अगली गेंद इस ओवर की, राउंड द विकेट. ये लॉफ किया, ये शॉट अच्छा है, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर कनेक्शन, गेंद सीमा पार और ये आता हुआ बल्लेबाज के बल्ले से पहला छक्का. वहां पर और सुजीत के बल्ले से पहला छक्का आता था. इसी शॉट की तलाश थी और यही शॉट आपको लगाने होंगे अगर टारगेट कंप्लीट करनी हो तो. रन संख्या 6 से आगे बढ़ती भी टोटल 23 के ऊपर पहुंचा स्कोर. इस ओवर की आखिरी गेंदबाज फिर से एक बार तैयार, जगन पाटिल, राउंड द विकेट. इस व्यक्ति भी पीछे जाते भी गए लेकिन पीछे फील्डर मौजूद. अच्छी फील्डिंग वहां पर. शॉट फाइनल एक रीजन में डॉट गेंद की समाप्ति. ओवर का बाद समापन. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुकी है 23 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर जयदुर्गा सुरई टीम. अब भी जीत के लिए बात करेंगे तो आने वाली 24 गेंदें और 64 रन की आवश्यकता होगी. डीजे सावनी. फील्डिंग लगानी जल्द से जल्द. 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. पहले ओवर में रन आए थे, कुल मिला के देखा गया तो बिल्कुल 14 रन बने थे, लेकिन दूसरा पावर पे के ऊपर एक छक्का जरूर आया लेकिन 9 रन खर्च के जगन पाटिल उन्होंने. तो यहां से बिल्कुल बड़ी शॉट की तलाश और बल्लेबाज के पारे कांत और एक झटका लगता हुआ टीम सुरई टीम को और गेंदबाज तीसरा ओवर लेकर आए फहीम इदरीसी के पहले गेंद के ऊपर यह बड़ी सफलता. विकेट का पतन. बल्लेबाज के पारी का अंत होता था. आउट होने वाले बल्लेबाज केतन होंगे. चौथे नंबर पे जो बल्लेबाजी के लिए आए थे वो अब लौट चुके हैं मैदान से बाहर. अब भी जीत के लिए बात करेंगे तो 23 रन बन चुके, 64 की आवश्यकता है. गेंदे बचे कुल मिला के 23. नए बल्लेबाज होंगे 5वें नंबर पे आते हुए बल्लेबाजी के लिए निशांत आते हुए बल्लेबाज. चलिए फास्ट खेलना है आपको. दोनों टीम बॉल का
चला बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू द्या आपण चलिए निशान आते पे नए बल्लेबाज 5वें नंबर पे बल्लेबाजी के लिए लगातार अब बड़े हिट चाहिए मुकाबला जीतने के लिए धीरे धीरे मुकाबला कठिन होता जा रहा है टीम जय दुर्गा सूर्य टीम के लिए क्योंकि 64 की आवश्यकता है अभी मुकाबला जीतने के लिए फहीम तैयार गेंदबाजी के लिए इसी बीच अगली गेंद ओवर द विकेट वो पहली गेंद उठाना चाहते थे लॉफ करना चाहते थे लेकिन काफी रफ्तार भरी गेंद थी गति से बीट किया बल्लेबाज को और डॉट गेंद आती भी अच्छी गेंदबाजी हो रही अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाजी की फहीम इदरीसी ओवर नंबर तीसरा चलता बॉल लगातार 2 गेंदें डॉट आती भी अब 22 गेंदों का खेल बाकी और जीत के लिए 64 का समीकरण ये ऑन साइड में खेला बास्टोक मिड विकेट में फील्डर मौजूद होंगे और यहां से एक ही रन मिला सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ते हुए 24 रन बन चुके हैं बड़ी शॉट नहीं है एकमात्र बल्लेबाज थे बिल्कुल सुजीत जिन्होंने एक छक्का लगाया था उसके बाद में पीयूष थे पीयूष के बल्ले से एक छक्का आया 2 छक्के जरूर आए थे उसके बाद में पूरी तरह से खेल शांत होता था मैदान के अंदर तैयार गेंदबाज फहीम फिर से एक बार ओवर द विकेट अगली गेंद पटकी भी गेंद सामने खेलना चाहते थे फील्डर वहां पर मौजूद शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद थे और एक डॉट गेंद होगी ये अच्छी गेंदबाजी है पूरी तरह से शांत रखा जा रहा है दोनों बल्लेबाज को 4 गेंदे और सिर्फ 1 रन खर्च किया गेंदबाज फहीम ने 5वीं गेंद फिर से एक बार फहीम लॉप किया गेंद को सामने की तरफ फील्डर वहां पर लॉन्ग ऑफ पे मौजूद होंगे और ये देखिए जजमेंट मिला आकर्षण में गेंद को रोका और यहां से टोटल रन मिले 5वीं गेंद के ऊपर सिंगल आती भी 25 रन बन चुके हैं और इस ओवर की आखिरी गेंद 5 गेंदे और सिर्फ 2 रन अब तक और एक विकेट भी लेते हुए फहीम ये देखिए डीप रहते भी गेंद नीचे रहते भी आड़े बल्ले से खेलना चाहते थे डॉट गेंद की समाप्ति सफल ओवर की समाप्ति क्योंकि इस ओवर में फहीम ने 1 विकेट चटकाई और सिर्फ 2 रन खर्च किए टोटल रन संख्या सूर्य टीम बैकफुट के ऊपर रन नहीं आ रहे और टोटल बन चुके 25 रन अब भी जीत के लिए चाहिए आने वाली 18 गेंदे और 62 रन की आवश्यकता होगी डीजे चलिए ज्यादा टाइम पास नहीं करना आपको टीम भूमि और मांडा टीम फहीम ज्यादा वक्त नहीं लेना आपको 18 गेंदें जीत के लिए बिल्कुल 62 की आवश्यकता होगी मुकाबले में पूरी तरह से मजबूती पाती भी भूमि और मांडा टीम और ये मुकाबला लगभग थोड़ा सा कठिन होता जा रहा है टीम जय दुर्गा सूर्य के लिए मैजिकल ओवर यानी कि 4था ओवर आ चुका है इस ओवर में यदि 15 रन कंप्लीट करते तो 5 रन प्लस होंगे और यदि 15 से कम रन बनाते तो 5 रन माइनस किए जाएंगे गेंदबाज तैयार पटकी भी गेंद पीछे हुक करना चाहते थे लेकिन संपर्क नहीं है डॉट गेंद की समाप्ति गेंदबाज संकेत आए 14 ओवर लेकर पहली गेंद काफी रफ्तार थी बाउंस भी मिला और बल्लेबाज को बीट किया डॉट गेंद आती भी 17 गेंदे और जीत के लिए 62 का समीकरण होगा स्क्वायर ऑफ द विकेट से खेला स्ट्रोक्स बदले में फील्डर चिंटू पहुंचेंगे काफी तेजी से और जब तक गेंद को उठाए फेंके दूसरे के लिए पलट रहे लेकिन मना करते हुए बल्लेबाज और 1 ही रन से यहां से संतोष होना पड़ा रन संख्या आगे बढ़ते हुए 26 रन बन चुके अब जीत के लिए बात करेंगे तो 16 गेंदे और 61 की आवश्यकता होगी पहले ओवर में रन संख्या बनी थी 14 रन अच्छी शुरुआत थी पीयूष आउट होने के बाद
दूसरा ओवर जगन पाटिल ने डाला और जगन पाटिल ने भी अच्छी गेंदबाजी की। 9 ओवर उस रन में आए, उस ओवर में आए और तीसरा ओवर गेंदबाज फहीम आए और फहीम ने सिर्फ 2 रन खर्च किए। ये पीछे हो किया, इस बार गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर जाता हुआ ये चौका। मुकाबला जीतना है तो लगातार आपको चौके छक्के लगाने होंगे और इसी बीच ये 4 रन मिलते पे टोटल आगे बढ़ते भी 30 के ऊपर 30 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। लॉप किया लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक और यहां से मौका है कॉटन बॉल, बल्लेबाज के पार एकांत, लगातार विकेटें आती हुई अब मुकाबला कठिन होता जा रहा है पूरी तरह से टीम सुरई के लिए। चलिए बल्लेबाज आपको जल्दी आना है मैदान के अंदर। 2 गेंदें शेष होंगी इस ओवर की। मैजिक ओवर चल रहा है और इस ओवर में गेंदें हो चुकी 4, 1 विकेट आई और सिर्फ 5 रन बने। अब भी 5 रन बढ़ाने के लिए 10 रन बनाने होंगे। चलिए फास्ट खेलना है, बल्लेबाज आपको जल्दी जाना है। तो आखिरी 2 गेंदे, रन संख्या टोटल 30 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। 57 की आवश्यकता भी मुकाबला जीतने के लिए। ओवर द विकेट, ओ पुल किया, शॉट अच्छा है, इस बार गेंद सीमा पार, सीधा 6 रन। यहां से छक्का आता है बल्लेबाज के बल्ले से और टोटल रन आप बने 5 गेंदों में 11, यानी कि आप भी 4 रन चाहिए। आखिरी गेंद और लॉप किया और इस बार गेंद निकल चुकी है वाइड स्ट्रॉन्ग सीमा रेखा के बाहर और इस बार आता हुआ छक्का। टोटल इस ओवर में रन बने यहां से बिल्कुल 17 रन आते हुए, यानी कि आप 5 रन बढ़ाए दिए जाएंगे। टीम सूर्य टीम की रन संख्या टोटल अब बन चुकी है 5 रन जोड़ के भी 47 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। लंबी मुकाबला कठिन है दोस्तों, बिल्कुल 12 गेंदें शेष और जीत के लिए 40 की आवश्यकता होगी, यानी कि 20.00 के औसत से आप भी रन बनाने होंगे। भूमि इलेवन मांडा टीम देखिए आपको हमेशा हम सूचित कर दे, ज्यादा वक्त नहीं लेना है दोस्तों, इस मुकाबले के बहुत वक्त गया है। 12 गेंदें और 40 की आवश्यकता है। 47 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। पिछले ओवर में टोटल 17 रन बने। गेंदबाज आते हुए सेकेंड स्पेल, फिर से एक बार फहीम आते हुए जिन्होंने पिछला ओवर डाला कर शानदार गेंदबाजी की थी। पिछले ओवर में बिल्कुल फहीम ने 1 विकेट चटकाई थी और सिर्फ 2 रन खर्च किए थे। वही गेंदबाज आप सेकेंड ओवर लेकर आते हुए। संदीप जिन्होंने बिल्कुल 2 छक्के लगाए, छठे नंबर पर बल्लेबाजी के लिए आए। संदीप और सुजीत सलामी बल्लेबाज, ये जोड़ी मैदान के अंदर होगी। अब भी यहां से 12 गेंदों का खेल शेष, 40 की आवश्यकता है। ये ओवर निर्णायक ओवर होगा। इस ओवर में कितने रन बनते हैं ये देखना होगा। टीम तैयार, ओवर द विकेट,
ओ ये देखिए रफ्तार भरा यॉर्कर और मिड स्टंप यहां पर निकलते हुए बल्लेबाज के पारी का अंत और एक झटका लगता हुआ टीम सूर्य टीम को। तो उखाड़ दिया गया पूरी तरह से, काफी तेजी से डाला हुआ यॉर्कर था, फहीम को मिलती भी और एक सफलता। अब 11 गेंदें और 40 की आवश्यकता होगी। चलिए बिल्कुल फील्ड को सजाना है आपको, 11 गेंद और 40 की आवश्यकता होगी। क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं फहीम इदरीसी, काफी इंप्रेस करते हुए इस मुकाबले में। पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को चलता किया, अब नए बल्लेबाज आते हुए 7वें नंबर पे सागर आते हुए। आधी टीम पवेलियन में लौट चुकी है। पहले आउट होने वाले बल्लेबाज पीयूष, उसके बाद में रुपेश आउट हुए, फिर केतन, फिर निशांत और अब यहां से ओपनिंग बल्लेबाज सुजीत आउट हो चुके हैं। संदीप और सागर, अब ये जोड़ होगी। 11 गेंदे और 40 का समीकरण। अब भी मुकाबला कठिन है सूर्य टीम के लिए। ओवर द विकेट, फिर से एक बार फहीम तैयार। शॉट अच्छा है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम और चिंटू वहां पर मौजूद, कोई गलती नहीं है और एक आसान सा कैच। लगातार दूसरी विकेट मिलती भी फहीम इदरीसी को और एक झटका लगता था सूर्य टीम को। खो चुके टीम सुरई, अब यहां से ये मुकाबला लगभग पूरी तरह से अपने पक्ष में ले चुके भूमि लेवल मांडा टीम। ये मुकाबला वन साइड होता है थोड़ा सा, और यू आर द वॉचिंग वन साइड मैच, क्योंकि आप गेंदे बचे कुल मिला के देखिए तो 10 गेंदे और अब भी 40 की आवश्यकता है। 8वें नंबर पे बल्लेबाज आते हुए विशाल, बल्लेबाजी के लिए हैट्रिक बॉल ओवर द विकेट। ओ ये देखिए विकेट हैट्रिक, और विकेट हैट्रिक मिल चुकी है। यहां गेंदबाजी कर रहे गेंदबाज फहीम इदरीसी, रफ्तार का सौदागर और एक विकेट। पूरी तरह से बिल्कुल गति से बीट किया फिर से एक बार बल्लेबाज को और एक विकेट मिलती हुई। विकेट हैट्रिक लेने वाले तीसरे गेंदबाज बने इस प्रतियोगिता में फहीम इदरीसी। आज के दिन की पहले विकेट हैट्रिक लेते हुए गेंदबाज फहीम। चलिए 9 गेंदे अब भी बचे और जीत के लिए 40 की आवश्यकता। क्या गेंदबाजी हो रही है। 7वां बल्लेबाज मैदान के बाहर जा चुका है। 7 बल्लेबाज खो चुकी है टीम सुरई। फिर से एक बार फहीम तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद पटकी भी गेंद थी, बिल्कुल आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन संपर्क नहीं है। टॉट गेंद की समाप्ति होती हुई 4 गेंदें डाल चुके। 4 गेंदों में एक भी रन खर्च नहीं किया है गेंदबाज फहीम ने। पिछला ओवर जिस तरह से डाला था 2 ही रन खर्च किए थे और एक विकेट भी चटकाई थी, और सेकेंड ओवर भी उसी तरह 2 गेंदें शेष। यॉर्कर का प्रयास ऑफसाइड में शॉर्ट कवर में खेलते हुए, और यहां से और एक डॉट गेंद। 5 गेंदें हो चुकी है और 5 गेंदों में एक भी रन खर्च नहीं किया है गेंदबाज फहीम ने। शायद क्या मेडन ओवर होगा। बिल्कुल पिछले मुकाबला जो हुआ था उसमें एक मेडन ओवर भी डाला था। और लॉब किया गेंद को, लेकिन इस बार गेंद वाइड स्टॉन्ग और सीमा रेखे के बाहर। आखिरी गेंद के ऊपर यह था चौका और ओवर का समापन। टोटल स्कोरबोर्ड के ऊपर देखी जाए तो यहां से 51 रन और अब भी 6 गेंदे और 36 का समीकरण।
चलिए बिल्कुल मेजर विठल मोरे, मेजर विठल मोरे इनकी तरफ से फाइव इधर से को 500 का इनाम होगा। चलिए आखिरी ओवर 6 गेंद 36 का समीकरण, गेंदबाज आते हुए चिंटू। पहली गेंद इस ओवर की आखिरी ओवर, और पहली गेंद अच्छी डिलीवरी पैड के ऊपर गिरी और डॉट गेंद की समाप्ति होती भी। अब मुकाबले में मजा नहीं दोस्तों, 5 गेंदे और 36 की आवश्यकता है। चलिए फिर से एक बार अच्छी डिलीवरी, हुक करना चाहते थे, पीछे खेलना चाहते थे, लेकिन और एक डॉट गेंद, लगातार 2 गेंदे डॉट, 4 गेंदों का खेल शेष होगा। भूमि 11 मांडा टीम ने पहले बल्लेबाजी की और 86 रन बनाए बल्लेबाजी करते हुए। चिंटू ने क्या शानदार बल्लेबाजी की थी। ये गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद और लॉन्ग ऑन में कैच ड्रॉप। चलिए कैच ड्रॉप होती भी और चिंटू ने शानदार बल्लेबाजी की थी, बल्लेबाजी करते हुए छक्के लगाए, चौके लगाए। उसके बाद में बल्लेबाज से अभय, जिन्होंने शानदार शुरुआत दिलाई थी, सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे और 17 रन अपने टीम के लिए बनाए। हर एक बल्लेबाज ने योगदान दिया और इसी की बदौलत 86 रन और 87 का लक्ष्य चेस करते हुए ये अब मुकाबला लगभग हारती भी टीम सुरई। चलिए और एक गेंद डॉट आती भी और आखिरी 2 गेंदे। अच्छी डिलीवरी और एक डॉट गेंद। चलिए आखिरी गेंद शेष और ये मुकाबला जीटीवी टीम भूमि 11 मांडा कांग्रेचुलेशन, मुकाबला जीत चुकी है और हार्ड लक टीम